जेव्हा वेळ न्याय करतो ना, तेव्हा साक्षीदारांची गरज उरत नाही. होय, अगदी खरं आहे. नमस्कार. आपल्या चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. आज आपण अशा एका वळणावर येऊन पोहोचलो आहेत, जिथे तुमच्या आयुष्यातील कष्टाची चीज होणार आहे. आजचा हा व्हिडिओ विशेषतः माझ्या कुंभ राशीच्या बंधू आणि भगिनींसाठी आहे. जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक माहिती नाही, तर तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा एक सर्वात मोठा संकेत आहे. 20, 21 आणि 22 जून हे 3 दिवस तुमच्या आयुष्यात कोणती मोठी उलथापालथ घडवून आणणार आहेत? ग्रहांची चाल तुमच्यासाठी कोणता नवा मार्ग दाखवणार आहे? याबद्दल आज आपण अगदी सविस्तर आणि खोलवर चर्चा करणार आहोत. जर तुमचा शनिदेवांवर आणि स्वतःच्या कष्टावर पूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचा एक लाईक किंवा कमेंट मला तुमच्यासाठी अशीच अमूल्य माहिती आणायला प्रेरित करतो. माझ्या कुंभ राशीच्या मैत्रिणींनो, तुम्ही नेहमीच थंबनेलवर पाहता की वेळ बदलणार आहे, पण हा वेळ नक्की कधी आणि कसा बदलणार हे आपण आज वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. कुंभ राशीचा स्वामी स्वतः कर्मफळदाता शनिदेव आहे आणि जेव्हा शनिदेव स्वतःच्याच राशीवर कृपा करतात, तेव्हा माणसांच्या नशिबाचे बंद दरवाजे एका झटक्यात उघडतात. जून महिन्याचे हे 3 दिवस तुमच्यासाठी अशाच काही शुभ आणि चमत्कारी स्थितीची निर्मिती करत आहेत, ज्यांची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होतात. त्या ग्रहांची ही नवीन चाल तुमच्या कुंडलीत नशिबाची भक्कम साथ घेऊन येत आहे. आतापर्यंत जे नशीब तुमच्या पाठवणीला होतं, तेच नशीब आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला प्रचंड वेग आलेला पाहायला मिळेल. आर्थिक चणचण दूर होईल आणि आरोग्यामध्ये कमालीची सुधारणा होईल. तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यात जे 5 मोठे बदल होणार आहेत, ते ऐकून तुमचे डोळे नक्कीच आनंदाने पाणावतील. हा बदल काय आहे हे नक्की जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अतिशय शांत चित्ताने आणि लक्षपूर्वक ऐका. मैत्रिणींनो, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं, जेव्हा काळ न्याय करतो ना, तेव्हा तो कोणालाच विचारून करत नाही. तो तुमच्या कष्टाची, तुमच्या प्रामाणिकपणाची आणि तुमच्या संयमाची पावती असतो. गेल्या काही काळात विचार केला तर कुंभ राशीच्या लोकांनी जे सहन केलंय ते फक्त त्यांचा आणि त्यांनाच ठाऊक. तुम्ही ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात रात्रंदिवस रक्ताचं पाणी केलं, पण त्याचं क्रेडिट मात्र दुसऱ्यानेच लाटलं. इतकंच काय, ज्या लोकांवर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्यांना अगदी कठीण प्रसंगात स्वतःचा खिसा रिकामा करून मदत केली, त्याच जवळच्या लोकांनी ऐनवेळी तुमची साथ सोडली. तुमच्यावर खोटे आळ आले, तुमच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला गेला. तुम्हीच मला कमेंट करून सांगा, मी जे बोलते ते चुकीचं आहे का? ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावलं, ते आज तुमच्या सुखाच्या काळात तुमच्या सोबत आहेत का? नक्कीच नाही. तुमच्या या कष्टाच्या आणि संघर्षाच्या काळात जग फक्त तुमची परीक्षा पाहत होतं. नातेवाईक, अगदी कुटुंबातील काही लोकही तुमच्याकडे उपहासाने पाहत होते. पण कुंभ राशीचे लोक कधीही कोणासमोर रडत नाही. ते आतल्या आत सगळं सहन करतात आणि योग्य वेळीची वाट पाहतात. पण आता तो काळ संपला आहे. आता परिस्थिती पूर्णपणे पालटणार आहे, कारण आता ग्रहांची चाल तुमच्या बाजूने झुकली आहे. शनिदेव तुमच्या सहनशीलतेवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत. आता तुमच्या आयुष्यात वेळेचा महान्याय होणार आहे. आज एक महत्त्वाचा संकेत मिळणार आहे आणि तो संकेत तुमच्या कष्टाचं फळ देणारा ठरेल. तुमच्या आयुष्यात जे 5 मोठे चमत्कार घडणार आहेत, त्यातली पहिली मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या कामातील सर्व अडथळे आणि विनाकारण होणारा उशीर आता कायमचा संपणार आहे. तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा स्वभाव व्यवसाय असेल, कार्यक्षेत्रावर आता तुमची पकड खूप मजबूत होईल. तुमच्या बुद्धीची आणि कौशल्याची प्रशंसा केली जाईल.
वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला नवीन आणि मोठी जबाबदारी देऊ शकतात, ज्यामुळे तुमची प्रगती वेगाने होईल. दुसरी सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्या आर्थिक स्थितीशी संबंधित आहे. आजचे भविष्य पाहता धनलाभ तर होईलच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे पैशाची होणारी उधळपट्टी आता थांबेल. गेल्या कित्येक दिवसांपासून तुमच्याकडे पैसा येत नव्हता असं नाही, पण तो पैसा आजारावर, कोर्ट कचेरीच्या कामात किंवा नको त्या ठिकाणी वाया जात होता. हातामध्ये एकही रुपया शिल्लक राहत नव्हता. पण पण जून महिन्याच्या या 3 दिवसात तुम्हाला धनसंचय करण्याचे उत्तम मार्ग सापडतील. अडकलेले पैसे अचानक परत मिळतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक बाजू कमालीची भक्कम होईल. मित्रांनो, जर आतापर्यंतचा हा भाग तुम्हाला मनापासून पटत असेल, तुमच्या आयुष्याची जुळत असेल, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. तिसरा मोठा बदल तुमच्या नशिबाच्या साथीने होणार आहे. आपण नेहमी म्हणतो की नुसते कष्ट करून चालत नाही, त्याला भाग्याची म्हणजेच नशिबाची जोड असावी लागते. अनेक लोक खूप हुशार असतात, पण नशीब साथ देत नसल्यामुळे ते मागे पडतात. पण या 3 दिवसात भाग्यलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे. तुमच्या मनात बऱ्याच दिवसापासून घर घेण्याचं, नवीन गाडी घेण्याचं किंवा जमिनीचा तुकडा खरेदी करण्याचं स्वप्न असेल, तर ते स्वप्न पूर्ण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तसेच जर तुम्हाला कामाच्या निमित्ताने किंवा व्यवसायाच्या विस्तारासाठी प्रवास करावा लागला, तर तो प्रत्येक अत्यंत फायदेशीर ठरेल. चौथा मोठा चमत्कार तुमच्या मानसन्मानाशी जोडला गेला आहे. भूतकाळात ज्या लोकांनी तुमच्यावर खोटे आरोप केले, तुमच्या चारित्र्यावर किंवा प्रामाणिकपणावर बोट उठवलं, आता वेळ त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. वेळ खूप बलवान असतो. ज्यांनी तुमची निंदा केली तेच लोक आता स्वतःहून तुमच्याकडे येतील आणि तुमच्या गुणांचं कौतुक करतील. जेव्हा आपण सगळा न्याय परमेश्वराच्या आणि शनिदेवांच्या दरबारात सोडतो, तेव्हा तो असाच चोख न्याय करतो. यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. शनिदेवांच्या असीम कृपेमुळे तुमची निर्णय क्षमता अत्यंत अचूक होईल. तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यात तुम्हाला खूप मोठा फायदा करून देतील. पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा बदल तो म्हणजे तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्यात गोडवा येईल. जर तुमच्या घरात लग्नाच्या वया झालेल्या मुला-मुलींच्या विवाहात काही अडचणी येत असतील, तर स्थळ येऊनही लग्न जमत नसेल, तर 3 दिवसात एखादं खूप चांगलं आणि अनुरूप स्थळ चालून येईल आणि विवाहाचे योग जुळून येतील. जे लोक सरकारी कामांमुळे किंवा कोर्टाच्या प्रकरणामुळे त्रस्त होते, मानसिक तणावाखाली जगत होते, त्यांना कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल, मानसिक शांती लाभेल आणि आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन तुम्ही स्वतःला अत्यंत ऊर्जावान आणि आनंदी अनुभवाल. संपूर्ण राशी भविष्य पाहता ही वेळ कुंभ राशीसाठी सुवर्णकाळ सिद्ध होणार आहे. मराठी पुस्तकांच्या दृष्टीने हा एक अत्यंत सकारात्मक काळ आहे. आता या शुभ काळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि नशिबाची साथ अधिक मजबूत करण्यासाठी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी आध्यात्मिक उपाय सांगते. तो नक्की करा. रोज सकाळी पूजा करताना देवाला हळद अर्पण करा. पूजा संपन्न झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण कपाळाला चंदनाचा टिळा लावतो, अगदी त्याचप्रमाणे त्या पूजेतील हळदीचा टिळा आपल्याला कपाळावर लावा. हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि कपाळावर हळदीचा टिळा लावल्याने तुमच्या कुंडलीतील गुरु आणि शनीची स्थिती मजबूत होते. यामुळे तुमच्या कामात बरकत येईल, नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि घरात सुख समृद्धी नांदेल. हा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय पूर्ण श्रद्धेने नक्की करून पहा. माझ्या कुंभ राशीच्या प्रिय प्रेक्षकांनो, तुमच्या आयुष्यात आलेला हा बदल स्वीकारण्यासाठी स्वच्छ व्हा. भूतकाळातील दुःख विसरून एका नव्या आशेने आणि सकारात्मकतेने पुढे जा. मला पूर्ण विश्वास आहे की ही माहिती तुमच्या आयुष्याला एक नवी आणि सुंदर दिशा देईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुमचा अनुभव असेल तर तो मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.